नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, गतवर्षीच्या तुलनेत 14% वाढ. बांधकाम व्यावसायिकांकडून मुठा डावा कालवा गिळंकृत करण्याचा डाव, आम आदमी पार्टीचा आरोप. सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त 68 शब्दात, महाराष्ट्रात संताप. मुख्यमंत्री आणि बँकेच्या स्तुत्य उपक्रमाचे मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून कौतुक. आता पाहूयात सविस्तर वृत्त. 2025 मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार 2024-25 या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत थेट परकीय गुंतवणूक 14% वाढून 81.4 अब्ज डॉलर्स झाली आहे. एक वर्षापूर्वी 2023-24 या आर्थिक वर्षात ती 71.28 अब्ज डॉलर्स होती. 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी 39% गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. त्यानंतर 13% थेट परकीय गुंतवणूक कर्नाटकात आणि त्यानंतर 12% दिल्लीत झाली आहे. पुणे मनपा आणि पाटबंधारे विभाग बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी 20 किलोमीटर लांबीचा मुठा नदी डावा कालवा गिळंकृत करण्याचा डाव रचत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केलाय. संगनमताने वाढीव FSI साठी 12 मीटरचा रस्ता दाखवून गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत आपचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी पत्रकार परिषदेत नकाशाद्वारे या घोटाळ्याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केलाय. या भागातील चाफेकर नगर नागरिक कृती समिती आणि आम आदमी पार्टीने आयुक्त पाटबंधारे विभाग आणि नगर विकास विभागाला CPC कलम 80 अंतर्गत नोटीस बजावल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. या आयुक्तांच्या बंगल्याच्या बरोबर समोर ही जुनी घर आहे, जुन्या सोसायट्या आहेत. या सोसायट्यांना हा हरेकृष्ण मंदिर पथ आहे. हरेकृष्ण मंदिर पथवर अप्रोच रोड आहे. आता हरेकृष्ण मंदिर पथवर जर तुम्ही बघितलं तर या सोसायट्या मागच्या बाजूला आहेत, त्यामुळे यांना अप्रोच रोड आहेत ते छोटे अप्रोच रोड आहेत. हे 10-10 फुटाचे वगैरे अप्रोच रोड आहेत. आता या सगळ्यांनी काय केलं की हा जी सोसायटी आहे याला इथून अप्रोच रोड 10 फुटाचा आहे. बरोबर एक्झॅक्टली आयुक्तांच्या बंगल्याच्या समोर गल्ली आहे. त्या बरोबर गल्लीच्या समोर 8 सोसायट्या आहेत. या सोसायट्यांना हा 10 फुटाचा रस्ता असल्यामुळे त्याच्याऐवजी हा जो मागचा जो आहे, हा ब्ल्यू जो पाथ दिसतोय हा कॅनॉल आहे. हा तुम्हाला दीप बंगला चौकापासून जो सुरू होतो तो फेरीवाडी चाफेकर नगरपासून फेरीवाडीकडे जाणारा हा रस्ता आहे. पुढे हा ऍग्रिकल्चर मागच्या बाजूला सिंचन नगरकडे जातो. ही सगळी वॉटर बॉडी आहे. आता याला त्यांनी 12 मीटरचा रस्ता दाखवून टाकला आणि तो अप्रोच रोड, आणि यामुळे या सगळ्या सोसायटी याचा बेनिफिट घ्यायचा प्रयत्न करत आहेत. आता तिथला जागेवरचा आम्ही फोटो पण आणलेला आहे. ते जागेवरचे फोटो आहेत. या फोटोमध्ये आपल्याला लक्षात येईल की कॅनॉल रोडवरती हे चाफेकर नगर नावाची वस्ती पूर्वीपासून आहे. म्हणजे हा जो त्रिकोण दिसतो ही वस्ती आहे. ही जी सगळी आतमध्ये आहे ती सगळी वस्ती आहे. या वस्तीमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं 10 फूट हे फुटपाथ आहे आणि त्याच्या पुढे साधारण 10 ते 15 फूट रस्ता आहे. हा एवढाच रस्ता याच्यामध्ये आहे. हा सगळीकडे असाच आहे की एक मी मुद्दामून गाडी इथे लावली होती, आधी टेकून लावली की ती रस्ता उरतो यासाठी की एक गाडी अजून एक बसू शकते एवढा रस्ता हा सगळीकडे. म्हणजे साधारण 15 ते 15 फुटाचा रस्ता आणि त्याला जोडून 10 फुटाचा फुटपाथ, अशा पद्धतीचं हे सगळं पूर्ण रस्ता तसा आहे. असं असताना त्याला 12 मीटरचा रस्ता दाखवला. आता 12 मीटरचा रस्ता दाखवण्याचं यातलं बेकायदेशीर काय काय तर एक म्हणजे ही वॉटर बॉडी आहे, म्हणजे ब्ल्यू लाईन आहे सगळी पूर्णपणे. त्यामुळे तो कॅनॉल आहे. कॅनॉल पुढे मागे वापरात कसा येऊ शकतो की मुळात पाटबंधारे विभाग 1 वर्षासाठीच देत आहे आणि त्यांच्या नियमामध्ये असं त्यांनी म्हटलंय की फक्त 2 व्हीलरसाठी वापरावं. आम्ही जेव्हा आम्हाला ताबा हवा असेल तेव्हा आम्ही तो परत देऊ. अशा पद्धतीचा खंडित स्वरूपाचे हे करार आहे. आता खंडित स्वरूपाचा करार असल्यामुळे याला परमनंटली अप्रोच रोड असं म्हणताच येणार नाही कधीच, परंतु यांनी त्याला अप्रोच रोड म्हणतात. सीबीएसईच्या शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ 68 शब्दात उल्लेख करण्यात आल्याने महाराष्ट्रात तीव्र नाराजी व्यक्त होते. स्वराज्य स्थापनेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या छत्रपतींच्या इतिहासाला इतक्या थोडक्यात समजावून घेणे म्हणजे केवळ व्यक्तीचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अभिमानाचा अपमान असल्याची टीका अखिल भारतीय मराठा महासंघाने केली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी आणि शाहू महाराजांचा इतिहास जर सीबीएसई अभ्यासक्रमातून मांडला गेला नाही तर या अभ्यास
पुस्तकांची होळी करून मोठे जन आंदोलन उभं करण्यात येईल असा इशारा मराठा महासंघाकडून देण्यात आला आहे. मी पुस्तकाचा शोध घेतला आणि ते पानं शोधून काढली, जे आपल्या सगळ्यांना दिले की जेवढा इतिहास लिहिलेला आहे मराठा समाजाबद्दलचा तो एवढाच फक्त पॅरेग्राफमध्ये दिलेला आहे. त्यात सुद्धा बाजीराव पेशव्यांचा आणि पेशव्यांबद्दल त्याच्यामध्ये उल्लेख जास्त केलेला आहे आणि केवळ छत्रपती झालेल्या घराण्यातल्या फक्त त्यांच्या जन्मतारखा लिहिलेल्या आहेत. हे सर्व आम्ही पुरावे आता गोळा करून नवीन CBSE पॅटर्नबद्दल माहिती घेऊन मग मुख्यमंत्र्यांनी शिक्षण मंत्र्यांना निवेदन देणार आहे. पण ज्या पद्धतीने राज्य सरकारने CBSE पॅटर्न लागू करणार म्हणून सांगितलं, याचा त्यांनी आधी अभ्यास का नाही केला? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किती आहे आणि काय आहे हे जर त्यांनी त्या CBSE पॅटर्न मध्ये पाहिलंच नव्हतं तर तसाच्या तसा CBSE पॅटर्न महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा निर्णय हा त्यांनी केवळ दिल्ली पुढे झुकण्यासाठी घेतला का, हा असा प्रश्न आहे. आणि गुजरात पुढे झुकण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राला कमी लेखण्यासाठी, छत्रपतींना कमी लेखण्यासाठी हा निर्णय घेतला का, असा आमचा त्यांना सवाल असणार आहे. पण आम्ही देखील आता यामध्ये पूर्ण पुरावा करून 50% तरी छत्रपती म्हणजे संपूर्ण इतिहासाच्या त्यांचा जो CBSE पॅटर्न आहे त्यामध्ये 50% छत्रपती आणि मराठ्यांचा इतिहास असावा अशी आमची भूमिका त्यांच्या पुढे आम्ही मांडणार आहोत. माध्यमिक शाळा गावांपासून दूर असल्यामुळे गोरगरीब मुली शाळेत जात नाहीत, त्यामुळे मुलींचा शैक्षणिक पट कमी होतोय. या मुलींनी शिकले पाहिजे यासाठी RBL बँकेने उम्मीद उपक्रमांतर्गत रोहा, खालापूर, कर्जत तालुक्यातील 200 विद्यार्थिनींना सायकल आणि स्कूल किट्स वाटप केलाय. महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते खोपोलीतील कार्मेल स्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी तटकरेंनी या उपक्रमाचं खास कौतुक करताना बँक आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत. आज हमने करीब 200 साइकिल और स्कूल किट भी वितरित किया है. न केवल ये साइकिल ही है बल्कि इसके साथ एक बैग, एक टी-शर्ट और एक ज्योमेट्री बॉक्स भी दिया जाता है. बेसिकली हमारा CSR के अंदर उद्देश्य ये होता है कि गर्ल्स चाइल्ड को कहते हैं प्रमोट किया जाए, उनके एजुकेशन को भी प्रमोट किया जाए. तो एक तो एजुकेशन थीम है, उसके अंदर छात्राओं को, लड़कियों को जो कुछ कारणवश हमारे समाज में पीछे जा रह जाते हैं, कुछ रूरल एरिया में, तो वहाँ पे उनको कैसे हेल्प किया जाए. इसके अंतर्गत हमने पूरे भारतवर्ष में करीब 3 साल से हमारा ये प्रोग्राम चल रहा है. CSR के अंतर्गत 5000 साइकिलें वितरित करी है, उससे करीब 1500 साइकिलें हमने महाराष्ट्र में वितरित करी है. चूँकि हम महाराष्ट्र की बैंक हैं, ये बैंक 1947 में 82 वर्ष पूर्व कोल्हापुर में स्थापित की गई थी. तो हम यहाँ के भूमिपुत्र बैंक हैं, तो हमारा काफ़ी फर्ज बनता है कि हम यहाँ के लिए ज़्यादा करें, जो कि हम करने की कोशिश भी कर रहे हैं. तो इसके अंतर्गत आज हमने 200 साइकिल की थोड़े टाइम पहले मनगांव में हमने किया था, जामनेर में किया था, जवाहर में किया था, अगला हम एक शहर नागपुर में भी करेंगे. तो ये एजुकेशन डिपार्टमेंट और सरकारों से, जो राज्य सरकार है उसके साथ कोऑर्डिनेट करके हम ये करते हैं. पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून शहरातील वाहतूक नियमन आणि सुधारणेसाठी अत्याधुनिक संसाधनांचा वापर केला जातोय. वाहतूक शाखा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत असून फर्ग्युसन कॉलेज रोडवर लावलेल्या AI बेस्ड कॅमेराच्या माध्यमातून नो पार्किंग वाहतुकीस अडथळा करणाऱ्या तसेच इतर नियम भंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सदरची यंत्रणा ही प्रूफ ऑफ कन्सेप्ट या प्रायोगिक तत्वावर चाचणी स्वरूपात बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते पार पडले. शहराला टेक्नॉलॉजीचे वापर ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहे आणि वेगवेगळे प्रकल्प पण पाईपलाईन मध्ये आहे. त्या अनुषंगाने आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड एन्फोर्समेंट हे आज त्याचे एक प्रूफ ऑफ कन्सेप्ट POC एक्सपेरिमेंटल बेसिसवर सुरू करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये मुख्यतः डबल पार्किंग किंवा रॉंग साईड पार्किंग किंवा रॉंग साईड मूव्हमेंट, रॉंग कॅरेजवेवर मूव्हमेंट, वन वेचे उल्लंघन अशा प्रकारचे एन्फोर्समेंट या पॉइंटला करण्यात येत आहे. आणि अत्यंत चांगली आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड एन्फोर्समेंटची पुणे शहराला प्रथम अशी प्रयोग आहे. याचे काय रिझल्ट मिळते किंवा काय त्यामध्ये काही टेक्नॉलॉजीमध्ये बदल करायचे किंवा कसे, हे सगळे जे एक्सपेरिमेंट आहे त्याचे रिझल्ट बघून जे आमचे ITMS प्रोजेक्ट होत आहे, इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, ज्यामध्ये सिंक्रोनाइज सिग्नल्स आणि सिग्नल मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी बेस्ड एन्फोर्समेंट, ज्यावर एव्हिडन्स बेस्ड पोलिसिंग आणि त्याचबरोबर मिनिमम कन्फ्लिक्ट पब्लिक सोबत ही उद्देशाने अशा प्रकारची प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवले. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. 10,000 किलोची झणझणीत पुणेरी मिसळ.
2100 किलोची चमचमीत खिचडी, 8 फुटाचा लांब चटपटीत कबाब, मस्त खा आणि स्वस्त रहा असे म्हणणारे भारतीय खाद्य संस्कृतीचे शिल्पकार जगप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहरजी लवकरच आपल्या भेटीला येत आहेत अनकट स्पेशल या सत्रात. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये महाबीज कंपनी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे मोफत पुरविणार आहे. त्याकरता शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागणार असून पात्र शेतकऱ्यांना 3,500 क्विंटल बियाणे वितरित केले जाणार आहे. यामुळे आर्थिक अडचणीच्या काळात यवतमाळच्या शेतकऱ्यांना मोठा हातभार लागणार आहे. वेगवेगळ्या नैसर्गिक कारणांमुळे यवतमाळमधील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असून अनेक शेतकऱ्यांना अद्यापही बँकेकडून कर्ज मिळालं नाहीये. अशा परिस्थितीत महाबीज कंपनीने शेतकऱ्यांना मोफत बियाणे देऊन दिलासा दिलाय. खरीप 2025 हंगामाकरता महाबीजने आतापर्यंत सोयाबीन 12,000 क्विंटल आणि तूर जवळपास 1660 क्विंटल जिल्ह्यांतर्गत उपलब्ध करून दिलेली आहे. त्यात यावर्षी प्रथमच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीत धान्य अंतर्गत शेतकऱ्यांना 1 हेक्टरपर्यंत 1 हेक्टर मर्यादेपर्यंत 5 वर्षातील वाण जे आहे ते 100% अनुदानावर म्हणजे मोफत मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर गुरुवारपर्यंत म्हणजे 30 तारखेपर्यंत त्यांनी नोंदणी करायची आहे आणि त्यानंतर त्यांची लिस्ट जाहीर होईल आणि त्यांना एक SMS जाईल त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईलवर. तो मोबाईलचा SMS जर ते घेऊन गेले दुकानात तर त्यांना दुकानातून 1 हेक्टर मर्यादेपर्यंतचं आधार कार्ड दाखवून बियाणं मोफत मिळणार आहे. त्यासाठी कुठल्याही परमिटची किंवा सातबाऱ्याची गरज भासणार नाही. त्याचप्रमाणे तुरीसाठी सुद्धा राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत तुरीच्या 10 वर्षाखालील जे वाण आहे त्याला 50 रुपये किलो म्हणजे 5,000 रुपये क्विंटलची सबसिडी जाहीर झालेली आहे शासनाची. त्यामध्ये महाबीजकडे उपलब्ध असलेलं BDN 716 हे चांगलं वाण चालणारं प्रचलित वाण आहे. त्या वाणावर 50 रुपये किलोची सबसिडी आहे. म्हणजे महाबीजचं जे बियाणं आहे ते फक्त 130 रुपये प्रति किलो प्रमाणे सबसिडीवर शेतकऱ्यांना उपलब्ध होतं. संत तुकाराम महाराजांच्या 340व्या पालखी सोहळ्याच्या वारी मार्गावर पिंपरी चिंचवड शहरात अर्बन स्ट्रीट, जलवाहिनी आणि महामेट्रोची कामे सुरू आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद झाले असून वारकऱ्यांना अडचण येण्याची शक्यता आहे. देऊ संस्थानने पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रोचे काम 8 दिवस थांबवण्याची मागणी केली असून प्रशासनानं याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. या अनुषंगानं महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी मार्गाची पाहणी करून खड्डे बुजवणे, दिशाफलक लावणे, पिण्याचे पाणी, स्वच्छता यांसारख्या सुविधा देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्यात. साताऱ्याच्या खेड ग्रामपंचायत परिसरात असणाऱ्या मागासवर्गीय वस्ती येथील सुनील शिंदे यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केलंय. समाज कल्याणचा 45 लाख रुपयांचा निधी मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्त्यासाठी वापरण्यात येणार होता, परंतु तो निधी मागासवर्गीय वस्तीमध्ये न वापरता वनवासवाडी गावात ज्योतिबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी वापरण्यात आलाय असा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलंय. या संदर्भात विविध अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार केला पण कोणीच दखल घेतली नसल्याचं त्यांनी सांगितलंय. विषय माझा असा आहे, गेले 9 ते 10 महिने झाले मागासवर्गीय वस्तीचा फंड आणलेला. आता फंड आणल्यानंतर तो मी बरेच वेळ तक्रार दाखल केली. तेव्हा मी 2दा तो निधी परत घालवला, परंतु राजकीय दबावपोटी परत तो निधी नाव थोडं चेंजिंग करून आणला. नाव चेंज करून परत तो निधी आणला. ठीक आहे, निधी आणला, माझा काय ते विकास कामाला विरोध नाहीये. माझी भूमिका विकास व्हावा, गावचा विकास व्हावा, सगळं माझी नेमका तुमचा निधी कुठल्या कामासाठी आला होता आणि कुठल्या प्रशासनाकडून तो निधी कुठे वळवलाय? हा समाज कल्याणचा निधी आहे. समाज कल्याण आयुक्त यांचा निधी आंबेडकर भवन, तो शिंदे चर्मकार वस्तीसाठी फंड आलेला आहे. तो फंड तिथं न वापरता तो वनवासवाडी गावामध्ये ज्योतिबा मंदिर साईडनं काम चालू केलेलं आहे. पण त्यासाठी मी त्या उपोषणात बसलेलो आहे. अधिकाऱ्यांना भेटला, काय वाटलं? मी अधिकाऱ्यांना भेटलो, पत्रव्यवहार केला, सगळं केला, पण कोणी याची मला दखल घेतली नाही. पण गट विकास अधिकाऱ्यांनी जाणून बुजून चुकीच्या पद्धतीने अहवाल सादर करून ते काम चालू करण्याचे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. चला करूया माणुसकीचा हा नाट्य जागर. चला करूया जागर
स्वतःमध्ये आणि सगळ्यांमध्ये माणूस शोधण्याचा. चला जागराला, जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. माणुसकीच्या जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या कलाकारांचा हा नाट्य जागर येतो लवकरच आपल्या भेटीला न्यूज अनकटवर. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. शेतीवर जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर पावसाळ्यात चिखलमय परिस्थिती निर्माण होते, त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी पाणंद रस्त्याचे सिमेंटीकरण करावं या मागणीला घेऊन भंडाऱ्याच्या लाखांदूर इथं शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या या आमरण उपोषणामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. प्रशासन यावर काय तोडगा काढतं याकडे आता शेतकऱ्यांच्या नजरा लागल्यात. रायगडच्या पेण शहरात आरोग्यास घातक असलेल्या बनावट पनीरच्या गोडाऊनवर धाड टाकत पोलिसांनी कारवाई केली आहे. यात बनावट पनीरचा मोठा साठा सापडला असून यामागचं रॅकेट उघडकीस आलंय. पेणच्या गोदावरी परिसरातील एका गोडाऊनमध्ये बनावट पनीरचं उत्पादन होत असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिलं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई करून संबंधित परवाने रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. अनेकांची घरे वाहून गेली आहेत. एकंदरीतच ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय. याचं नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पाहणी केली आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू असून लवकरच नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई दिली जाईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे. जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यामध्ये जवळपास 7 तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली. त्याच्या अगोदर 2-3 दिवस उर्वरित तालुक्यातही पाऊस झालेला होता. जर आपण सातारा जिल्ह्याचा मे महिन्याचा पाऊस काळ पाहिला तर जवळपास 7 ते 8 पट पाऊस झालेला आहे. आणि फलटणचा जर विचार केला तर जवळपास वार्षिक रेनफॉल जेवढा पडतो, पाऊस जेवढा पडतो त्याच्या 95% पाऊस झालेला आहे. आणि तो 3 दिवसामध्ये सलग अतिवृष्टी झाल्यामुळे फलटण तालुक्यामध्ये सर्वच मंडळामध्ये पूर सदृश्य किंवा पूर परिस्थिती निर्माण झालेली होती. मागच्या 3 दिवसापासून पावसाने उघडीप दिलेली असल्यामुळे या कालावधीमध्ये पूरग्रस्त भागाचा सर्वे करण्याचा काम चालू आहे. सर्व यंत्रणा फील्डवर आहे. मी आज स्वतः फलटण तालुक्यातला जो पूरबाधित भाग आहे त्यामध्ये भेट दिलेली होती, पाहणी केलेली आहे. आत्तापर्यंत जी काही सर्वेक्षण झालेलं आहे याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जी भाजीपाला किंवा फळपिकं होती यांचं नुकसान झाल्याचं प्राथम्यानं दिसतंय. नदीकाठचे जे काही पूल आहेत किंवा नदी किंवा ओढ्यावरचे जे पूल आहेत त्याच्या बाजूचे भराव वाहून गेलेले आहेत. काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत आणि काही भागामध्ये शेतं खरवडून गेल्याचं दिसून येते. आत्ता सर्वेक्षणामध्ये जी काही माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे, फलटणमध्ये सर्वसाधारणपणे 1200 ते 1300 हेक्टरचं नुकसान असल्याचं दिसतंय. जिल्ह्यामध्ये जवळपास ते 2500पर्यंत जाईल, परंतु सर्वात जास्त नुकसान फलटण तालुक्यामध्ये आहे. ही सर्वेक्षणाची कामं आगामी 2 ते 3 दिवसामध्ये संपणं अपेक्षित आहे. यानंतर शासनाचा जो काही शासन निर्णय सध्याचा आहे त्यानुसार निधीची. या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.